नाही म्हणजे आपला सगळाच्या सगळा माल जर परत आला तर आपलं साधारण किती रुपयांचं नुकसान होईल असा तुमचा अंदाज आहे? नाही म्हणजे आपण बाजारातून पण पैसे उचलले होते ना एवढी मोठी मागणी पूर्ण करण्यासाठी, त्याचं व्याज लागेलच. आणि आपला सगळाच्या सगळा माल परत आला तर बँकेतून घेतलेल्या कर्जाचे सुद्धा हप्ते चुकतील. ईश्वरा, म्हणजे तुमचं नाव खराब होईल ना कार्यालयात? ते तर आता होणारच आहे. अगं बाई, म्हणजे दिवाळच निघेल म्हणा की आपलं. नाही, निर्यातीसाठी तयार केलेला एवढा लाखोंचा माल इकडे खपवणं म्हणजे जडच जाईल आपल्याला. हो ना. जड काय, जवळपास अशक्य आहे ते. फुकटातच वाटावा लागेल सगळा चिवडा, नाही तर खराब होईल नाही का तो. खूप मोठा आर्थिक फटका बसणार आहे आपल्याला. हो ना, आणि सगळीकडे बदनामी होईल ती वेगळीच. काय वाटेल ते बोलतील लोक आपल्याला. ईश्वरा, मला तर विचार करूनच घाबरायला होतंय. आई, ही वेळ त्या कांगारूमुळेच आली आपल्यावर. तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याला अगदी संत पदावर नेऊन बसवला होतात ना. तो किती निरागस आहे, किती चांगला आहे याचे सारखे दाखले देत होतात तुम्ही. आता बघा बघा, तुम्हीच बघा काय केलं त्यानं ते. अहो पण चूक त्या झणझणेबाईची आहे, नचिकेतचं. तुम्ही गप्पा बसा. एक शब्द बोलू नका त्याच्या बाजूनं. त्याच्या बाजूने असं काही नाही, पण जे आहे ते आहे ना. आणि मुद्दाम तो काही करणार नाही हे माहिती आहे आपल्याला. मुद्दामच केलंय त्यानं हे सगळं. कारण ना परदेशी रक्त आहेत ते, परदेशी संस्कार आहेत ते. अहो पण हे बघा, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? त्याच्याबद्दल मला एक अवाक्षरही ऐकायचं नाहीये. Say, come, let's dance. Come. नचिकेत, Teddy, जिने बनवलं ना तुला. सई, she's angry. चिडली आहे माझ्यावर. Please do something. Hey, Sai. Don't be angry. He loves you. Do you love him? Sai. Sai. Sit. Enough now. तुला माहिती आहे तुमची ऑर्डर माझ्यामुळे कॅन्सल नाही झाली. यू नो दिस. तरी पण तू अशी बिहेव करते. यू नो व्हॉट इज हॅपनिंग साई. या प्रॉब्लेममुळे आपलं पर्सनल लाईफ, आपलं प्रेम अफेक्ट होत आहे. आपलं एकमेकांवर प्रेम आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी, हे प्रॉब्लेम्स हे सगळे येणार. म्हणून आपण असं बिहेव करायचं. अँड आपलं पर्सनल लाईफ काय आहे की नाही, असं प्रोफेशनल लाईफ त्याच्यामध्ये मिक्सअप नाही करायचं. सही सही, प्लीज थिंक अबाउट अस. वा, हे चांगलंय. म्हणजे तू म्हणशील तेव्हा मी आपला विचार करायचा आणि तू तुझ्या सोयीने तुला हवं तेव्हा परदेशी साहेबांचा भागीदार म्हणून, कधी माझा मित्र म्हणून, कधी नचिकेत म्हणून, तर कधी श्रीयुत देशपांडे म्हणून माझ्याशी बोलतोस. लोक असं काही नाहीये सई. आय एम जस्ट सेइंग की पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ आपण सेपरेट ठेवूयात ना. मला हे जमणार नाही नचिकेत. का? कारण माझं घरच माझं कार्यालय आणि माझ्या घरातील माणसं माझ्या आयुष्यभराची भागीदार आहेत.
माझं नातं आहे प्रत्येकाशी. काही झालं तरी त्यांना त्रास झालेला मी बघू शकत नाही. त्यांना त्रास झालेला मी पण नाही बघू शकत सई. आफ्टर ऑल जे तुझं आहे ते माझं आहे. सो युअर पेन इज माय पेन एज वेल. हो, पण हे सगळं तू जे बोलतोयस ना नचिकेत, ते तुझ्या वागण्यातून दिसत नाही रे. असं का वाटतंय तुला? कारण आमचं नुकसान होऊ नये म्हणून तू काहीच करत नाहीयेस नचिकेत. आपण ज्या मुलावर प्रेम केलं होतं तो मुलगा जर आपल्या घराचं नुकसान करत असेल तर कुणाला सहन होईल? होतं. प्रेम केलं होतं असं बोलली तू? यू युझिंग पास्ट टेन्स ना? सांग ना. प्रेम केलं होतं म्हणजे काय आता नाहीये का? प्रेमाचा विचार करायला ना मन शांत असावं लागतं नचिकेत. आणि सध्या मनात फक्त काळजी आणि दुःख आहे. दुसरे कोणतेच विचार येत नाही मनात. You are emotionally blackmailing me now. This is not done. तुला काय हवे ते अर्थ काढ, पण मला कळलंय तू मला समजून घेत नाहीस. समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं? प्लीज एक्सप्लेन टू मी प्लीज. 1000 वेळेस सांगितलंय तुला. 1000 वेळेस मी पण सांगितलंय साई. मिस झंझणे इज टेक्निकली राईट. मी ऍक्शन घेऊ शकत नाही म्हणून. मग नको घेऊस ना. कोण सांगते तुला घ्यायला? आमचा सगळा माल ना फेकून दे, रस्त्यावर आण आम्हाला, म्हणजे तुला बरं वाटेल. हेच कर तू. जस्ट स्टॉप इट साई. स्टॉप इट. मला ना आता आपणचं म्हणणं पटतंय. सगळे परदेशी लोक एकसारखेच असतात, स्वार्थी आणि भावनांची कदर न करणारे. स्वतःशिवाय दुसरं काही दिसतच नाही ना त्यांना. मला तर ना टेन्शनच आलंय त्यांचं. हो ना यार, माझा बर्थडे पण जवळ आलाय आणि हे दोघं जण असे भांडतायत. कशी इच्छा होईल माझी बर्थडे सेलिब्रेट करायची. हा रिचा, बर्थडे तुझा. गिफ्ट काय पाहिजे तुला? सई आणि नॅकचं पॅचअप. हेच मोठं गिफ्ट असेल माझ्यासाठी. अरे ते होईलच ग, पण माझ्याकडून गिफ्ट काय पाहिजे तुला? काही नको. बस काय रिचा, तू बिंदास माग. तू म्हणशील ते आणून देणार आपण. हो का? नाग. ठीक आहे मग. मला ना सॉलिटेअर हवंय. सॉलिटायर? सॉलिटायर देतो ना आपण. सॉलिटायर देतो. काय? तू मला सॉलिटेअर देणार आहेस? त्यात काय एवढं, आपल्याला फक्त डाउनलोड करायचं आहे. ए बावळट, सॉलिटेअर म्हणजे गेम बद्दल नाही बोलत आहे मी. एक्सपेन्सिव्ह डायमंड ते. हा काय? आपल्याला फक्त सॉलिटायर, 3 पत्ती, जोडपत्ता, 5 3 2 तेवढंच माहिती आहे. बरं ते सगळं जाऊ दे. तू आपल्याला रिटर्न गिफ्ट मध्ये काय काय देणार? वडापाव देईन. चालेल? हा बोल रिचा. हॅलो सई, काय झालं? म्हणजे तू अजून नॅकच्याच घरी आहेस ना? नाही, मी परत आले. काय आहे यार, निदान तुमचं नीट बोलणं तरी झालं की नाही? रिचा अगं, ज्या माणसाला स्वतःच्या व्यवसायाशिवाय दुसरं काही सुचतच नाही त्या माणसाशी काय बोलणार आहे मी? अगं सई, नॅक तसा नाही आहे यार. तू नको सांगूस मला तो कसा आहे ते. अगं पण तुम्ही बिझनेसच्या गोष्टी तुमच्या रिलेशनशिप मध्ये का आणतायत? मी आणत नाहीये, तो आणतोय. सई, त्याला माझं काही ऐकून घ्यायचंच नाहीये ना. माझं पटतच नाही त्याला. सई, तुमचं ना नक्कीच काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय. काही नाही, उलट आता कळतंय तो कसा आहे ते. परमेश्वरा, उचल रे बाबा आता लवकर. आता नाही सहन होत हे दिवाळखोरीचं दडपण मला. अहो, सगळे तुमचं ऐकतात म्हणून तो परमेश्वर सुद्धा ऐकणार आहे का? अजून कुठे संपलेत तुमचे सगळे, म्हणजे आमचे सुद्धा सगळे भोग? एवढ्या लवकर कुठला उचलतोय? नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय? नाही अहो, तसं नाही. एवढं छान उदंड आयुष्य लाभलंय तुम्हाला, कशाला दोघीच अभद्र बोलताय काहीतरी? काय उपयोग आहे ह्या उदंड आयुष्याचा? जे आयुष्यभर कमावलं, म्हणजे नाव, पैसा, लोकांचा विश्वास, ते आता सगळं गमावण्याची वेळ आली आहे. अहो नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. हा, होणारच आहे.
आपलं भलं मोठं नुकसान होणार आहे. अहो अहो माझं डोकं आहे, दगड नाहीये. हो चुकले क्षमा करा. हा चांगलं तेल जिरवा डोक्यात, गार वाटू देत मला जरा. हो अहो हे घ्या. हे काय मी आलेच जरा. अचानक कुठे निघालात तुम्ही? तेल जिरवा आधी. अहो जिरलं सगळं तेल जिरलं. इतक्या लवकर कसं काय जिरलं? नाही म्हणजे माणूस काळजीत असला ना की आपलं डोकं तेल असं शोषून घेतं पटकन. अहो माझी आई म्हणायची असं. आता तुम्ही बघा आज किती काळजीत आहात, त्यामुळे तेल पटकन जिरलं. तिकडे कुठे निघालाय तुम्ही? अहो बाहेर वाऱ्यावर जरा छान गार वारा खाते. घराच्या आत माझा जीव फार घाबरा घुबरा होतोय हो. आणि उकाडा कसला वाढलाय. अहो आत्ता तर चांगल्या बोलत होत्या की, मग अचानक हे काय झालं त्यांना? यांचं हे असं वागणं बघून हल्ली माझाच जीव घाबरा घुबरा व्हायला लागलाय. काय रे अचानक असं का बोलवून घेतलंस मला? एव्हरीथिंग इज अ मेस देवकी. म्हणजे काय मराठीत? बस सांगतो. लोक सगळ्या गोष्टींना खूप कॉम्प्लिकेट झाल्यात देवकी. तुझ्या घरातले सगळे मला विलन समजतात, एस्पेशली सई आणि आप्पा. त्यांना असं वाटतं की तुमची ऑर्डर माझ्यामुळे कॅन्सल झाली म्हणून. अरे पण काळजी वाटणारच ना त्यांना. आणि लाखोंचं नुकसान होतंय रे आमचं. देवकी तुमचं नुकसान व्हावं असं मला पण नाही वाटत, पण सई मिसअंडरस्टँडिंग करते याच्या सगळ्यामध्ये. अरे आप्पांनी तिच्यावर पहिल्यांदाच एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्याच्यात हे असं नुकसान झालंय म्हणल्यावर सैरभैर झाली अरे ती. हे तिचं वय आहे का काळजी करण्याचं? आय नो मी हे सगळं सॉर्ट आउट करणार सुद्धा आहे, बट मला थोडा वेळ पाहिजे. अरे पण तू वेळ घेऊन काय करणार? ती झणझणेबाई अडून बसली आहे ना. ती टेक्निकली बनते ना, सो मी तिला तिच्याच लँग्वेजमध्ये आन्सर करणार. बट ह्याच्यासाठी थोडा वेळ लागेल, मला डोक्याने काम करावं लागेल. मला फक्त एकच कळतं बाबा, तू आम्हाला या सगळ्यातून बाहेर काढ. हो नाही ते मी करणारच आहे देवकी, बट हे सगळे प्रॉब्लेम्स इमोशनली विचार करून नाही सॉल्व्ह होत. हे तू सईला सांग. अरे तिला सध्या काही सांगायची सोय नाहीये. का? हे बघ, एकतर आप्पांच्या विचारांचा पगडा आहेच तिच्यावर. त्याच्यात आता हे नुकसान होतंय म्हणल्यावर तिला आप्पांचं सगळं पटतंय. म्हणजे त्यांनी तिच्यावर जादू केल्यासारखा प्रत्येक शब्द ऐकते ती आप्पांचा. म्हणूनच माझ्यावर रागवते, चिडचिड करते. शेवटी केतकरांचं रक्त आहे ना, एकदा डोकं फिरलं की फिरलं. नाही मी तरी खूप प्रयत्न केला तिला सांगायचा, बट ती नाही ऐकत माझं. जाऊन दे रे, तू वेळ दे तिला थोडासा, आपोआप तिला पटेल तुझी बाजू. आय होप सो. पण हे सगळं तुला लवकरात लवकर करायला हवं. बर चल, मी येते आता. रात्र खूप झाली ना, हे वाट बघत असतील. देवकी तू माझी साईड एक्सप्लेन करशील सईला प्लीज? ती माझं ऐकून घेत नाही ना, त्याच्यामुळे भांडण होतात आमची. अरे नका रे भांडू. नाही माझा ना पेशन्स संपतोय देवकी. आय एम अफ्रेड आमच्यात खूप मोठं भांडण होईल. अरे अशाच परिस्थितीत डोकं शांत ठेवायचं असतं ना. आय नो, बट हे बघ, हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. हा गैरसमज जोपर्यंत दूर होत नाही ना, तोपर्यंत तुझी परीक्षाच आहे रे बाबा. त्याच्यात ती तुझी आगाऊ झणझणेबाई आहेच ना, आगीत तेल ओतायला. पण जाऊ दे, तुम्ही दोघं काळजी घ्या आणि भांडू नका आपापसात. चल येते मी. मिस झणझणे. सुनबाई जरा मुखशुद्धी द्या. हो अप्पा. आपल्याला ना आपला चिवडा तिकडून आता परत आणावा लागेल. खूप दूरध्वनी येतात त्यांचे.
ईश्वरा, दुसरा काही मार्गच नाही का हो भाऊजी? माझं तर डोकंच चालत नाहीये. आपण एक करू शकतो का? काय? त्या परदेशींच्या विरोधात खटला दाखल करूयात का? हे असं काही नाही करू शकत आपण. का पण? कारण तांत्रिक दृष्ट्या झणझणेबाई बरोबरच बोलतायत. आपली जरी चूक नसली तरी कागदोपत्री ते बरोबरच आहेत. तांत्रिक दृष्ट्या आपली सुद्धा चूक आहेच. चिवडा पाठवतो सांगून आपण खरवस नाही पाठवला त्यांना. हो, आप्पा अगदी बरोबर बोलतात. आणि त्या झणझणेबाई उगीच जायचं म्हणून काहीही कारण देतात आपलं माल नाकारण्याचं. ही बाई वाईटावरच आहे आपल्या. कार्यालयात त्यांनी मला आज मुद्दाम दिवसभर बसून ठेवलं. तेव्हाच मला कळलं होतं काही नाही करू शकणार ते आपल्यासाठी. हो ना, अख्खा दिवस वाया गेला माझ्या सईचा. काही न खाता पिता बसून राहिली होती तिथे. नाही, हे सगळं घडत होतं त्यावेळेला तुमचं सगळ्यांचं ते लाडकं कांगारू काय करत होतं? मोठा अभिमान आहे ना तुम्हाला त्याचा. मग माझ्या सईला त्यांनी काही मदत केली? काही केलं त्यांनी? नुसता मजाच बघत होता ना. अहो, मी त्याची वकील असल्यासारखं मलाच काय सांगताय? नाही, तुम्ही सगळेच त्याची वकिली करता. आज त्याच्यामुळं आपण केवढ्या मोठ्या खड्ड्यात पडणार आहोत याची तुम्हाला कोणालाही कल्पना नाहीये. माझी नात तिथं दिवसभर उपाशी होती. पण अजूनही तुम्ही मात्र त्याच्या निरागस अशा चेहऱ्यावरच जाताय. अहो, पण आता त्याला बोलून आपलं संकट टळणार आहे का? आता पुढे काय करायचं ते सांगा. पुढं काय करायचं ते सुचत नाहीये मला. पण तुम्हाला काही सुचलं नाही ना की तुम्ही नचिकेतलाच बोलता? बोलणार, त्यालाच बोलणार मी. हो हो, आता आपण आपसात नको भांडूया. हो ना, आता आपण काय करायचंय पुढे? हो ना, काहीतरी मार्ग काढायलाच हवा नाही का? मी उद्याच नचिकेत देशपांड्यांना भेटायला जाणार आणि हे प्रकरण एकदाचं मिटवूनच येणार. आत्ताच त्यांना भ्रमणध्वनी करून उद्याची वेळ विचारून घेते. हॅलो साई, मला माहिती होतं तुम्हाला कॉल करशील म्हणून. सी, आपलं भांडण असं जास्त वेळ नाही टिकू शकत. आली ना आठवण माझी? तुमचं बोलून झालं असेल तर मला जरा बोलू द्याल श्रीयुत देशपांडे? हा, बोल ना. व्यावसायिक चर्चा करायला मला उद्या तुमच्या कार्यालयात यायचं होतं. काय 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 व्यावसायिक काय? कामासंदर्भात जरा तपशीलवार बोलावं लागेल. त्यासाठी तुम्ही किती वाजेपर्यंत भेटू शकाल मला? साई, लुक, यू कॅन मीट मी एनी टाइम. तू मला कधीही भेटू शकते. बट प्लीज फॉर गॉड सेक एवढ्या अवघड मराठीमध्ये नको बोलू माझ्याशी. कृपया तुम्ही मला एक ठराविक वेळ सांगाल का श्रीयुत देशपांडे? साई, कम ऑन, इट्स ओके. आय मीन, आय नो तुझ्या घरी जरा टेन्शन आहे, बट मी करतो ना काहीतरी. तू प्लीज असं फॉर्मल टोन मध्ये नको बोलू माझ्याशी. मला पटकन एक वेळ सांगा श्रीयुत देशपांडे. साई, काय चाललंय तुझं? कम ऑन, स्टॉप इट नाउ. इट्स टू मच. जस्ट रिलॅक्स अँड ब्लो मी अ किस. वा, छान. एवढी मोठी कंपनी तुमची आणि तुम्ही तुमच्या पुरवठादारांच्या प्रतिनिधीशी असं अभद्र वर्तन करता? ही कोणती पद्धत झाली स्त्रियांशी बोलायची? साई, प्लीज. तुमच्यात आणि त्या झणझणेबाईंमध्ये काहीही फरक नाहीये. व्हॉट? काय बोललीस तू? कम अगेन? मी असं म्हणाले,
तुम्ही आणि तुमच्या त्या झणझणे बाई सारखेच आहात लोकांची वागण्याच्या बाबतीत. यू वॉन्ट माय अपॉइंटमेंट राईट? मग मिसेस झणझणेंशीच बोल. माझ्या अपॉइंटमेंट्सचं त्याच बघतील.